थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग हिअर. सो इन्क्युबेटर्स हा शब्द शहरातल्या लोकांना तसा नवीन नाहीये, परंतु खेड्यातून आलेल्या, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना कदाचित फारसं माहिती नसावं, म्हणून आयडिया बॉक्स सारखा विषय त्यांना खूप अपील झालेला आहे. सो इन्क्युबेटर्सचा नेमका रोल काय असतो आणि तुम्ही लोक कशी निवडता, म्हणजे त्यांचं स्क्रीनिंग कसं करता? सो आय वुड लाईक सर टू बिगिन विथ. I'll do bit of Hindi, more of Hindi, less of Marathi. So the term incubator, as it suggests, is when a newborn baby is born, comes to this world, and the first thing that is done if there's an underweight issue or if there is not fully grown, bodily element, then you use an incubator to protect or to nurture. So this is exactly how we do it in startup system. आपण जेव्हा startup system सुरू करतो ते एक आयडिया असते, एक टेंटेटिव्हनेस असतो, खूप उत्साह असतो, काय करायची इच्छा असते, पण देयर आर लॉट ऑफ अनसर्टनिटीज, देयर इज लॉट ऑफ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन नॉलेज, आणि तेव्हा एक इन्क्युबेटरचं काम येतो. आणि फक्त आयडिया नव्हे तर एक आयडियाला जर तुम्हाला सक्सेसफुल करायचं तर खूप मोठी जर्नी असते ती, आणि त्या जर्नीचे वेगवेगळे तयार रस्त्यावर जाताना त्या स्टार्टअपला हात धरून त्याचा प्रत्येक एक टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्याला नेण्याचं काम इन्क्युबेटरचं असतं. आणि हे मेन आहे. आणि एकदा जेव्हा स्टार्टअप मोठा होतो आणि आपल्या पायावर चालायला लागतो, मग तेव्हाच तो इन्क्युबेटरपासून एक्झिट करतो, कारण की आता तो स्वतंत्र झालेला असतो, आणि मग त्याची एक वेगळी वाट तयार होते आणि तो आपला पुढे जाऊन सक्सेसफुल होतो. थँक्यू उदयजी आणि अविनाश सर. 101 आयडियाबाजच्या समोर बोलायचं कुठेतरी चान्स भेटतोय, आणि थोडंफार जो ग्रासरूट इनोव्हेशन, त्या ग्रासरूट स्टार्टअप सोलापूर विद्यापीठामध्ये मी वर्कआउट केलं त्या अनुषंगाने सरांच्याच पॉईंटमध्ये ॲड करतो. एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये इन्क्युबेशन सेंटर हा छोटा मोठा स्टार्टअपचा डिमांड आहे, बस तेवढं बोलू शकतो मी, की जिथे सर्व नीड्स, स्टार्टअपला लागणारे सर्व नीड्स A to Z पर्यंत अवेलेबल केले जाते. बरोबर. पहले तो टॉकिंग अबाउट द कॉन्सेप्ट इंक्यूबेशन आपने सही बताया. सो तभी जब विनय सहस्त्रबुद्धे सर हमने इनिशिएटिव पे बात की, उन्होंने बोला हाउ अबाउट टर्मिंग दिस एज प्रतिभा पोषण केंद्र. अगेन इट्स अ नर्चरिंग ऑफ टैलेंट, बट व्हाट आई वुड डिफाइन दिस, मैं उसको ऐसे बताऊंगा कि आप इंक्यूबेटर, सो इट्स समवेयर वेयर देयर इज अ प्री मैच्योर चाइल्ड और आइडिया, you would need a lot of external support, and that's where incubation center they play a very critical role. कि जो आपके critical months है initially, so we always say that most of the startups fail, and within 2 to 3 years 97% of the startups fail, and the reasons are quite a few. I think incubation center का मकसद वही रहना चाहिए कि एक तो failure कम हो, दूसरा बहुत important है कि वो अपने आप को founder जाने कि उनके strengths क्या है. That's very important for an incubation center to work with the founders, not on the business model or the business idea, because that could be anything. And the third part, I say that as an incubation center, what I've seen is a lot of founders struggling on different platforms. उनको मालूम नहीं है seed fund कहाँ से मिलेगा, उनको मालूम नहीं है platforms कहाँ से उनको mentors मिलेंगे. I think that's where I always say that if you go to an incubation center, then incubation center should provide you all the resources, all the network, all the credibility, and all the important elements of ecosystem, and founder then should focus only on the business. That's how it should be, simple as that. और screening criteria, आपने screening के लिए भी पूछा, so every incubation center have got their own. I will specifically talk about AICRMP screening. तो पहले जब भी कोविड के पहले हम बोलते थे no PPTs when any particular startup comes in. We say that PPTs is there on paper, right? But when a founder really talks about their model, there has to be more passion to it. So we invest in founders. That's our first criteria. We don't invest in business model. The second part of it is we cater to most of it lab to market. We don't cater to idea to lab because we don't have much of lab facilities, so we can facilitate that particular part. The third part is industry exposure. Very, very important for us. That जो स्टार्टअप फाउंडर आइडिया लेके आया है, अगर उसको इंडस्ट्री का एक्सपोजर है तो हम वो ज़्यादा प्रेफर करते हैं. अगेन, these are preferable sort of needs. And the fourth part is specific sector. So we look into agriculture, social impact, healthcare, education.
But having said that, we have got a startup that's into airships, we have got a startup that's into missile, we have got a startup that's mainly working beyond those fintech as well. We have just enrolled a startup that's into sports tech as well. So having said that, I mean, again, every incubation center has got its own particular, but what happens is if you have specific domains, तो आपके mentors आपको काफी help करेंगे, and a mentor play a very critical role. So we really look into alignment. If at all, if we can provide those specific support that a startup needs, based on our mentors' expertise, then we select those specific startups. So that's a pure screening criteria. I mean, there are other forms and all those things. Again, I mean, most of the time I say that articulation, that's very important. Either in the form of PPT में आप कैसे articulate कर रहे हो या फिर document में कर रहे हो. So that's also one of the process. That's the first step. We do a 4-level screening. मैं सबको बताना चाहूँगा. बहुत difficult है. But अगर आपने वो clear कर लिया, then you are a part of this journey. So we have got a startup that's working with us right from 2019 and still with us. It's a 5-year thing, and it's a post graduation or a post incubation period that we work with. So that's great. Thank you so much. Before I go to Girish, and I want to ask you specific with respect to Bhavi Institute screening process, but I would like to actually ask one more question to you, sir. That is, you mentioned two things. One is you don't work in idea to lab and you work from in lab to market. So इस पे थोड़ा सा लाइट डालिए, क्योंकि शायद बहुत लोगों को ये कंसेप्ट क्लियर नहीं हुआ कि आइडिया टू लैब मतलब क्या और लैब टू मार्केट. Thank you so much. So let me just clarify it a bit further. When I say idea to lab, what that means is you have not still reached a particular MVP level, minimum viable product, या फिर आपने मार्केट में जाके आपके आइडिया को वैलिडेट नहीं किया है. That's what simple definition is. That it's simply you are still working on a product. It might be at a prototype level, it might be, but still it's not yet launched in the market. And then when I say that, what that really means is even we are fine with some free users or pilot users for it. And if you show us that traction, then we normally say it as lab to market. So that could be pre-revenue as well. And that could be post-revenue or revenue level startups as well. That's purely idea to lab and lab to market. ओके, म्हणजे थोडक्यात आपल्या मनात एक आयडिया आहे आणि ती आयडिया खूप आपल्याला भारी वाटतेय, पण आपण प्रत्यक्ष कुठेही ती इम्प्लिमेंट करून बघितलेली नाहीये. त्याचं मार्केट टेस्टिंग छोटं का होईना, एका गावात पुस्तक होईना करून बघितलेलं नाहीये, तर त्याला आपण म्हणूया ती आयडिया टू लॅब स्टेज मध्येच आहे. आणि अशा कंडिशन मध्ये कदाचित काही AIC RMP एंटरटेन नाही करू शकणार. तुम्ही जर ते कुठेतरी छोटंसं प्रूव्ह केलं आणि आता ते मोठं करायचं असेल तर मात्र AIC RMP तुम्हाला कम्प्लीट सपोर्ट करेल. राईट सर? येस. जसं हर इन्क्युबेशन सेंटरचं एक आपलं विजन असतो, एक आपला वे असतो, बरोबर. तर जसं मुंबई विद्यापीठाचं MU आयडियाज फाउंडेशन इन्क्युबेशन सेंटर आहे. सरांकडे जसं सरांनी म्हटलं की लॅबवाला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते लॅब टू मार्केट हा कन्सेप्ट राबवत नाही. पण मुंबई विद्यापीठ हा 7-8 डिस्ट्रिक्टमध्ये असल्यामुळे आमच्याकडे या नंबरचे मेंटर असल्यामुळे वी वर्क, आम्ही आयडिया टू याच्यामध्ये वर्क करतो. आणि ॲट द सेम टाईम खूपशे कॉम्पिटिशन पण रन करतो जिथून स्क्रीनिंग वगैरे होते. आणि जसं सरांच्या याच्यात 4 स्क्रीनिंग स्टेजेस आहेत, आमच्या इथे 3 स्क्रीनिंग स्टेजेस आहेत, बरोबर. आणि इवन काही स्टार्टअपला आम्ही इनिशियल स्टेजला प्री इन्क्युबेशनमध्ये टाकतो. त्याचा तो पेशन्स आहे करणार की नाही करणार याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो. एकदा तो झाला तर मग त्याला इन्क्युबेशन स्टेजमध्ये डायव्हर्ट करतो. ग्रेट, थँक्यू सो मच. आय थिंक त्यामुळे सचिनजींनी एक मुद्दा मांडला आणि तो म्हणजे कदाचित AIC RMP नाही करू शकत, पण सचिनजींचं इन्क्युबेशन सेंटर करू शकेल. त्यामुळे आयडिया आहे तर सचिनजींना कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही. सो आय वुड लाईक टू नाव आस्क दिस क्वेश्चन टू गिरीश पर्टिक्युलरली. अँड गिरीश, आयडिया माझ्याकडे आहे आणि आता मला इन्क्युबेशन पाहिजे, पण मी काहीच करून बघितलेलं नाहीये. सो हाऊ डू यू रिअली डेव्हलप एन आयडिया फ्रॉम ए रॉ आयडिया स्टेज टू ए इन्क्युबेशन स्टेज की वेअर आय कॅन अप्रोच, मी इन्क्युबेशन सेंटरला अप्रोच करू शकतो? सो याच्यामध्ये आता यांनी जे काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यांशी पण मी सहमत आहे. काही जणांकडे म्हणजे AIC RMP कडे उदाहरणार्थ आयडिया टू लॅबचा फोकस नाही आहे, पण लॅब टू मार्केटचा फोकस आहे. वेअरएज मुंबई युनिव्हर्सिटीकडे कदाचित आयडिया टू लॅब आणि देन लॅब टू मार्केटचा पण फोकस आहे. त्याच पद्धतीने भाऊ इन्स्टिट्यूटकडे सुद्धा आयडिया टू लॅब टू मार्केट अशा पद्धतीचा फोकस आहे. त्यामुळे प्री इन्क्युबेशन हा जो कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवरतीच मी थोडासा या ठिकाणी भर देईन. प्री इन्क्युबेशन म्हणजे काय, तर तुमची एक आयडिया असते जी की रॉ कन्सेप्ट आपण ज्याला म्हणूयात, पण ती रॉ कन्सेप्ट मार्केटमध्ये अजून व्हॅलिडेट झालेली नसते आणि मार्केटमध्ये त्याची ॲक्सेप्टेबिलिटी झालेली नसते. तर त्या पर्टिक्युलर फेजला आपण प्री इन्क्युबेशन म्हणतो, की ज्या ठिकाणी आयडिएशन प्रोसेस जी काल संध्याकाळी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला होता
तर ती आयडिएशन प्रोसेस आणि आयडिया व्हॅलिडेशन प्रोसेस या दोन प्रोसेसमध्ये त्या फेजमध्ये जास्त काम केलं जातं, ज्याच्यावरती जास्त फोकस दिला जातो. वी रिअली हँडहोल्ड ॲक्च्युली द आयडिएटर टू व्हॅलिडेट दॅट पर्टिक्युलर आयडिया विथ द ग्राउंड मार्केट व्हॅलिडेशन. त्यामुळे मग ते त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं की जो एक क्रुशियल पार्ट आहे. कारण जसं आपण बघितलं की स्टार्टअप फेल्युअरचे रिझन, द टॉपमोस्ट रिझन इज the product which they are actually building when the market is actually not needing that particular product or services. त्यामुळं ते जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल की खरंच मार्केटमध्ये याची नीड आहे की नाही, व्हॅलिडेशन आहे की नाही, त्यामुळं आयडिया व्हॅलिडेशन हा एक त्यातला जो कोअर मुद्दा आहे, त्या मुद्द्यावरती आम्ही जास्त भर देतो. प्री इन्क्युबेशन फेजमध्ये त्या मुद्द्यावरती काम करतो, स्टार्टअप बरोबर काम करतो. अँड वेन एव्हर दे फील येस देर इज अ मार्केट नीड, देर इज अ पोटेन्शियल इन द मार्केट फॉर माय पर्टिक्युलर आयडिया टू बी गेटिंग आउट, तर त्यावेळेस आम्ही मग त्यांना इन्क्युबेशनच्या फेजमध्ये आणतो. सो नॉर्मली 3 टप्पे असतात. एक प्री इन्क्युबेशन असतं, एक इन्क्युबेशन असतं आणि देन पोस्ट इन्क्युबेशन असतं. त्यामुळे प्री इन्क्युबेशन टू इन्क्युबेशन हा सपोर्ट आम्ही त्या ठिकाणी देतो. आणि पोस्ट इन्क्युबेशनचा सपोर्ट हा ॲक्सेलरेटिंग स्टेजला जरा जास्त प्रमाणामध्ये दिला जातो. सो ॲक्सेलरेटर्स ऑल्सो डू हॅव देअर ओन फोकस्ड एरिया आफ्टर द पोस्ट इन्क्युबेशन पिरियड. सुबोध, सो पोस्ट इन्क्युबेशन आपण त्याच्याविषयी बोलूया, पण त्याच्या अगोदर मला थोडंसं विचारायचं की सेन्स आता आपण असं म्हटलं की प्रत्येक इन्क्युबेशन सेंटरचा वेगळा फोकस किंवा वेगळी प्रोसेस असू शकते. सो इज इट पॉसिबल की को इन्क्युबेशन होऊ शकतं, की तुमच्या 2 इन्क्युबेशन सेंटर बरोबर मी काम करू शकतो? ॲब्सोल्युटली येस. को इन्क्युबेशन इज ऑलवेज वेलकम. आणि मला वाटतं की या ठिकाणी बसलेले सगळेजण त्याच्याशी ॲग्री असतील. त्याचं कारण 2-3 आहे. एक म्हणजे समजा एकाच एरियामध्ये 2-3 इन्क्युबेशन सेंटर्स असतील तर माझा फोकस कदाचित बायोकेमिकलवरती असेल, यांचा फोकस कदाचित ॲग्रीटेकवरती असेल, त्यांचा कदाचित मेकॅनिकलवरती असेल. समजा तुमच्याकडची जर आयडिया जी मेकॅनिकल आहे आणि तुम्ही मला अप्रोच झालेला आहात, बट आय डोंट हॅव दॅट पर्टिक्युलर एक्सपर्टीज ऑर लॅब अवेलेबल विथ मी, माझ्याकडे तर नाही आहे पण यांच्याकडे आहे आणि मला माहिती आहे की यांच्याकडे आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही यांच्याकडच्या लॅब फॅसिलिटीचा वापर करा, पण कदाचित त्यांच्याकडे फंडिंग नसेल जी माझ्याकडे फंडिंग आहे अँड आय कॅन फंड यू. तेव्हा माझ्याकडचं फंडिंग तुम्ही वापरू शकता टू मेक युअर स्टार्टअप सस्टेनेबल, स्टेबल, ज्या काही फेजमध्ये असेल ते, प्लस यांच्या फॅसिलिटीज वापरून तुम्ही तो ग्रो करू शकता. सो को इन्क्युबेशन इज ऑलवेज वेलकम ॲक्च्युली. आणि वी also suggest startups actually to get co-incubated from where they are getting that particular support. सो त्यांना ज्या ज्या ठिकाणाहून सपोर्ट घेता येईल त्या त्या ठिकाणाहून त्यांनी घ्यावा, असंच आमची सगळ्यांची भूमिका असते. त्यामुळं वी ऑलवेज वेलकम को-इन्क्युबेशन. सुपर. आय थिंक किरण would like to say something on this. सो जो TIH IoT है वो थोड़ा अलग है एक टिपिकल इन्क्युबेटर से. आमच्या ह्याच्यात आम्ही इन्क्युबेटरचं बऱ्यापैकी काम करतो, पण आम्ही को वर्किंग करत नाही. आणि जे काय DMART आर्टिकल्स दॅट यू टॉक्ड अबाउट आम्ही ते करत नाही. याचं कारण हे आहे की IIT बॉम्बेमध्ये ऑलरेडी साईन नावाचं एक इन्क्युबेटर आहे. तर एकाच कॅम्पसमध्ये 2 इन्क्युबेटर करण्यात काय अर्थ नाही. तर आम्ही काय करतो की आम्ही ऑफर करतो साईन जवळ आहे, पण इट इज नॉट मॅन्डेटरी. दे हॅव टू बी इन्क्युबेटेड समवेअर. तर जेव्हा त्यांना हे पण माहीत नसतं की कुठे इन्क्युबेट व्हावं, तेव्हा हा जो नेटवर्क आहे हा कामाला येतो. आणि मग आम्ही त्या स्टार्टअपला सांगतो, अच्छा तुम्ही त्या सिटीमध्ये आहात का, आम्ही यांना ओळखतो, तुम्ही जाऊन तिथे इन्क्युबेट व्हा. तर आमचा मॉड्यूल असा आहे, जे की एक स्टँडर्ड इन्क्युबेटरपेक्षा थोडा वेगळा आहे. त्याचं कारण एक काय आहे की आम्ही टेक्नॉलॉजी इनोव्हेशन हब आहोत. तर आमचं IoTच्या अवतीभवती जे काही आहे त्याच्यात आमचा इंटरेस्ट आहे. आम्हाला अकॅडमियामध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे, आम्हाला फेलोशिपमध्ये इंटरेस्ट आहे. तर या टॅलेंट पूलच्या कोणत्याही लेअरला जे IoT रिलेटेड रिसर्च किंवा इनोव्हेशन आहे ते आम्ही प्रमोट करतो. तर इन्क्युबेशन हा TIH IoTच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीचा एक भाग आहे. पण त्याच्या जस्ट टू मेक इट क्लिअर, कारण की आम्ही थोडंसं वेगळं करतो. सो दॅट ब्रिंग्स मी टू अनदर क्वेश्चन. मग TIH मध्ये IIT सोडून आम्ही बाहेरचे लोक येऊ शकतो? 110%. वाव. इनफॅक्ट तुम्हाला हे क्लिअर करून देतो, TIH हा IIT बॉम्बे करता हब नाही आहे. TIH इज अ नॅशनल हब. इनफॅक्ट आम्हाला जी फंडिंग एजन्सी आहे DST त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही बॉम्बेमध्ये तर काय भरपूर फॅसिलिटीज आहे सगळ्यांना, पण खेडेगावात अंडर सर्व्ड स्टेट्स तिथे काय करायचं.
तर आम्हाला फार इंटरेस्ट असतो. आणि इथे बसलेले जे काही इनोव्हेटर्स असतील, TIH IoT तुम्ही वेबसाईटवर जा, आम्ही EIR पासून सुरू करतो. तुम्हाला एक जस्ट आय विल टच अपॉन वन थिंग ऑफ अवर स्टार्टअप इकोसिस्टम. काय असं म्हणायचं की 4th इयर वगैरे मध्ये असताना लोकांच्या मनात आयडिया असते आणि त्याच्यापुढे काय माहीत नसतं. आयडिया असते, उत्साह असतो आणि आशा असते. आम्ही तिथून सुरुवात करतो आणि EIR नावाचा प्रोग्राम आहे 1 इयरचा, तो देतो. 1 वर्षानंतर जो मुलगा किंवा मुलगी एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट घेऊन आली आमच्याकडे, तर आम्ही तो प्रोग्रेस बघून आम्ही त्यांना नेक्स्ट लेवलच्या इग्निशन ग्रँटमध्ये टाकतो. आता इग्निशन ग्रँटमध्ये अप टू 10 lakhs आम्ही देतो आणि पुन्हा 1 वर्षाची वेळ देतो. आता ते जर 1 वर्षानंतर प्रोटोटाईप आले आणि त्यांनी स्टार्टअप रजिस्टर केला, मग आम्ही त्यांना सीड फंडिंग करतो. सीड फंडिंग ती आमची लिमिट आहे. सीड फंडिंग 50 लाखापर्यंत आम्ही करू शकतो. आता याच्यानंतर काय, आम्ही थांबत नाही. आता आम्ही पैसे देऊ शकत नाही, पण आमच्याकडे VC नेटवर्क आहे. तर जेव्हा नेक्स्ट लेवलची फॉलो ऑन फंडिंगची गरज पडली, तर आम्ही त्यांना VC करून देतो. तर हे एक पूर्ण हात धरून, तर कोणत्याही म्हणजे तुमच्या मनात जर असं काही विचार असेल, तर यू कॅन सी अ लॉंग जर्नी. इट इज नॉट वन प्रोग्राम, वन ॲक्टिव्हिटी अँड वी आर डन, असं नाही. सुपर, थँक्यू. आय थिंक दिस वॉज अ वंडरफुल थिंग. म्हणजे अशा प्रकारचा सपोर्ट अवेलेबल असताना जर आपण आयडियाज निर्माण नाही करू शकलो आणि स्टार्टअप्स बिल्ड नाही करू शकलो, तर मला वाटतं आपण करेंट ठरू, राईट? तर आय थिंक आतापर्यंत तो एक जो एक आपल्याला IIT बॉम्बे किंवा अशा प्रकारच्या मुंबईमध्ये जायचं, म्हणजे नांदेड, लातूर, वर्धा, जळगाव, नागपूर इकडच्या लोकांना कदाचित जर काही लोकांना वाटत असेल, तर तो आता दुरावा नाहीये आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या फॅसिलिटीजचं बेनिफिट घेतलं पाहिजे. सो मला याच्यानंतर आज एक आपण मगाशी पोस्ट इन्क्युबेशन सपोर्ट विषयी बोललो होतो. सो व्हॉट एक्झॅक्टली इज दॅट? म्हणजे इन्क्युबेशनच्या नंतरचं तुम्ही सपोर्ट करता म्हणजे काय करता? उदयजी, यू कॅन बिगिन विथ दिस. So as Girish said, ज़्यादा करके ये acceleration में जाता है. What that really means is, first and foremost, graduation. What does graduation mean? कि वो अभी they are no longer a part of incubation center. So once they graduate, what would happen is they have reached a particular level, but they might need further support in terms of market access. Very, very important. So that's mainly in terms of their growth. Growth में क्या क्या चीज़ें आती है? Market access आता है, लीडरशिप आता है, ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग आता है. So these are factors wherein you would build an enterprise. So maybe you might be, while you are kind of given a graduation certificate from a incubation center, आप शायद 8 या 10 employees हो और आपको फिर उसको 3x या 5x तक लेके जाना है. So what all things that you would need? You would need external funding. You would need, if at all if it's into B2G, B2B, then it's very important कि credible sources के through आप जाइए. So that's where incubation center help. We normally support in that. Even if it's government connect, I mean, thanks to our host institution RMP, we can really facilitate that process as well. So he need not be a pass out of incubation from your center. No, so that's specific to our, because again, I mean, we have a limited, we work like a startup, so it's a lean team, and we have seen that journey with us. So it's better to support them first rather than external, because उनका डेटा हमारे पास उतना है नहीं, एंड वी डोंट नॉर्मली हैव हमने वो फाउंडर के साथ उतना काम नहीं किया है, तो हमको मालूम नहीं अबाउट द बिजनेस मॉडल एंड द विजन दैट ही मे और मे नॉट हैव. सो वी वर्क ऑन दोज स्पेसिफिक थिंग्स ऑफ बिल्डिंग अ सस्टेनेबल एंटरप्राइज, एंड दैट्स व्हाट पोस्ट इंक्यूबेशन और पोस्ट ग्रेजुएशन इज ऑल अबाउट. Super, wonderful. I think that is perfectly in line with what you had said earlier. You work on founders and not on the idea and business model. मला वाटतं हा आपल्या सगळ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याचदा आपल्याला भीती वाटत असते की अरे माझी आयडिया, आपण आयडियाचाच खूप जास्त विचार करतो. पण आय थिंक yesterday when we were discussing, you mentioned it is not about idea, it is about implementation. आणि त्यामुळे इम्प्लिमेंटेशनचा विचार केला तर आपली पर्सनॅलिटी हा एक मेजर फॅसिलिटेटर किंवा ऑब्स्टॅकल दोन्ही ठरू शकतात, राईट? सो वंडरफुल, थँक्यू सो मच. याच्यामध्ये ऍड करतो पोस्ट इन्क्युबेशन सपोर्टमध्ये. यामध्ये आपल्याला असा एक प्रश्न पडला असेल की इन्क्युबेशन आणि पोस्ट इन्क्युबेशन कसं ठरवलं जातं. तर नॉर्मली 2 ते 3 वर्षांचा कालावधी ॲव्हरेज हा इन्क्युबेशन सपोर्टसाठी धरला जातो, अर्ली स्टेज इन्क्युबेशन सपोर्ट. आणि असं एक्सपेक्टेड असतं इन्क्युबेशन सेंटरला की 2-3 वर्षानंतर त्या स्टार्टअपने ग्रॅज्युएट व्हावं आणि पुढची स्टेज ग्रोथ स्टेज जी असते ती ग्रोथ स्टेज त्यामध्ये जावं. सो नॉर्मली 2 ते 3 वर्षांचा हा जो इन्क्युबेशन पिरियड असतो, त्यानंतरचा जो पिरियड असतो बिझनेस फाउंडर आहे.
दोन्ही पद्धतीने आहे. काही केसेसमध्ये तो टाइम बाउंड करायला लागतो, पण काही केसमध्ये जसं डीप टेक स्टार्टअप असेल, केमिकलमधलं स्टार्टअप असेल, मेडिकलमधलं किंवा हेल्थ टेकमधलं स्टार्टअप असेल, तर त्यांच्यासाठी तो रजिस्ट्रेशन पिरियड कदाचित थोडासा मोठा असू शकतो. त्यामुळे इट ऑलवेज डिपेंड ऑन द टाइम बाउंड ऑर आयदर बिझनेस बाउंड. ओके. So at our center, let me add here, हमारे में 4 criteria है. Where if a startup gets acquired, if it gets funded, if it's scaled up to a level कि वो उतने employees 3x 5x तक पहुँचे हैं, and the 4th criteria is their compliance is their monthly reports. If they comply to that, and that's a most important factor of accountability, then only we give graduation certificate. So what that means is simply at times अगर आपने business में भी growth नहीं किया है, but you have been accountable to your funding or beneficiary, which is your incubation and government, then also at times, and let me add here, ऐसा ज़रूरी नहीं है. So we speak about ideas and at times so we also have RM, which is a pre-incubation cohort. And हमारे यहाँ से 5 pivots भी हुए हैं. Pivots is a very technical word, but what that really means is आप आपके idea और business model को change करके आप कुछ और कर रहे हो. So again, I mean that support as well. At times, I think ideally incubation center should provide. Unfortunately, in the ecosystem, not many incubation center. I think very few on the stage. जो हम काम कर रहे हैं in a way that we work very closely in such a manner कि कहीं पे वो अगर गलत जा रहे हैं, then we show them the mirror and say that ये इसको change कीजिए. And that's what ideally incubation center's role should be. It's not just a facilitator like funding दे दिया तो काम खत्म हो गया. We have to work beyond that, and that's the responsibility of all. I think this brings me to one question, and I think this chemistry is really working well. Because काफी बार मैंने देखा ऐसा होता है कि एक स्टार्टअप कोई भी भले वो आइडिया बहुत ज्यादा इनोवेटिव ना भी हो, लेकिन the founder is in love with his idea. वो इतना ज्यादा प्यार करता है कि उसको छोड़ता ही नहीं है. So what would you like to say about this? Because quite often ये जो period of failure होता है, कल शायद गिरीश ने कहा था कि fail fast or fail more. So what would you like to suggest? Because I think this is something काफी शायद हमारे कुछ innovators हैं जो already business कर रहे हैं, चल रहा है, ठीक ठाक चल रहा है, या शायद उनको भी difficulty आ रही है, लेकिन at what stage should they decide कि यार either let me live this completely या इसको मैं ऊपर ले जाऊं? काफी बार वो उसी एवरेज लेवल पे अटक जाते हैं. फाउंडर को लगता है कि मैं बहुत कुछ तगड़ा कर रहा हूं और वो उसकी आइडिया को छोड़ना ही नहीं चाहता. What would you like to say? सो बेसिकली तुम्ही जसं म्हटलं त्या अनुषंगाने जे गोष्ट सांगतो, जेव्हा मी ॲज अ मेंटर काम करतो तर आय ऑलवेज यूज टू से नेवर लव्ह युअर प्रॉडक्ट, लव्ह युअर बिझनेस. तसं फंडामेंटल थिंग. ठीक आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रॉडक्टच्या प्रेमामध्ये कधीच पडू नका. मी तर सुस्पष्ट सांगतो, तुम्ही त्याच्या बिझनेसच्या फंड्यामध्ये पडा. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समीर भाटियाने हॉटमेल केलं होतं. ठीक आहे. हॉटमेल राईट टाइमला विकल्यामुळे समीर भाटियाला ह्यूज अमाऊंट भेटला. पण त्याच पिरियडला अगर तुम्ही याहूचं एक्झाम्पल घ्या, याहूला जेव्हा विकायचं होतं त्या टाइमला त्याने विकलं नाही, आणि ॲट द एंड काय झालं की याहू कमी रेटमध्ये गेला. थर्ड पोर्शन, नोकिया हा मार्केटमध्ये लीडर होता, सर्वांना माहिती आहे. राईट. आजच्या डेटमध्ये मी इथे विचारलं प्लॅटफॉर्ममध्ये कोणाकडे नोकिया आहे, तो 2 मिनिटासाठी विचार करतो. तुम्हाला माहिती आहे अँड्रॉइड जो होता सर्वात पहिले नोकियाला टच केला होता. पण त्यांनी त्याला तू मेरे पास आहे यार, मेरा अपना खुद का है, तो त्याच्या प्रॉडक्टला लाईक करत होता. अँड आज कंडिशन नोकिया नो वे आहे. राईट. सो म्हणून ती फंडामेंटल जसं सरांनी सांगितलं, उदयजींचा एक फंडा जो आहे की क्लॅरिटी आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. इन्क्युबेशन सेंटर नाही, आम्ही फक्त फंडिंग नाही हे पण करणार आणि त्या लेवलला करणार. तर तसंच जेव्हा आमचं एमईआयडीया फाउंडेशन म्हटलं ना, तर मी सिम्पल म्हणतो की त्याचा जो ॲटिट्यूड आहे तो प्रॉडक्ट सेंट्रिक आहे की बिझनेस सेंट्रिक आहे. अगर तो बिझनेस सेंट्रिक आहे, बिकॉज अल्टिमेटली जो व्यक्ती पैसा लावतो कोणी असू XYZ, तो फाउंडरवर लावतो. त्यांनी ते सांगितलं की ते फाउंडरला लाईक करतात, म्हणजे फाउंडर सेंट्रिक गोष्टी चालतात रादर दॅन प्रॉडक्ट सेंट्रिक. I think Kiran wants to say something. Yeah. हॅलो. Yes. तर याच्यात म्हणजे टू टच अपॉन दिस पॉईंट ऑफ लव्हिंग द प्रॉडक्ट, आय थिंक माझं सजेशन आहे सगळ्या इनोव्हेटर्सला की स्टार्टअप वर्ल्ड किंवा टेक स्टार्टअप वर्ल्डमध्ये आपण TRL लेवल्स स्टडी करतो. TRL 1 इज आयडिया, TRL 9 इज प्रॉडक्ट लॉन्च. आणि याच्यामध्ये तुमचं प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट, प्रोटोटाईप, MVP, मार्केट व्हॅलिडेशन, सॉफ्ट लॉन्च आणि हार्ड, असे 9 भाग आहेत. तुम्ही त्याचा स्टडी करा. त्याच्यामध्ये एक 4, 5, 6 जो TRL लेवल आहे
त्याला व्हॅल्यू ऑफ डेथ म्हणतात. या व्हॅल्यू ऑफ डेथमध्ये जे तुम्ही सांगितलं की यू सेड 70% or 80% स्टार्टअप फेल. आणि याच्यामध्ये दुसरं काय होतं की एक नवीन विषयांवर आता सध्या शोध सुरू आहे की आपण कधी इनोव्हेटरच्या इमोशनल रेडीनेस लेवलचं कधी आपण बोलत नाही. कारण की प्रत्येक सक्सेस, प्रत्येक युफोरिया, प्रत्येक फेल्युअरमध्ये तो एका वेगळा आणि तरुण असतो, म्हणजे अनुभव नहीं आता वेगळा. आणि मेंटर्स, आपके जैसे जो मेंटर्स हैं वो उनको उसमें सपोर्ट करते हैं. तो ये सपोर्ट जो मेंटरिंग सपोर्ट है, नॉट जस्ट ऑन द प्रोडक्ट बिजनेस अनदर थिंग, बट आपके इमोशनल रेडीनेस लेवल पे भी होना चाहिए. यदि आपको पूरा सपोर्ट, दैट शुड ऑल्सो बी अ पार्ट ऑफ एन इनक्यूबेटर. तो 4, 5, 6 टू शॉर्ट आंसर इज यस, होना नहीं चाहिए. और ये उनको नहीं समझता है, उनको भरोसे वाला मेंटर चाहिए जिसकी बात वो सुने. तो ऐसे कुछ क्लूज हो सकते हैं सर कि अगर ये होता है तो मुझे आइडिया छोड़ देना चाहिए? ये देखिए क्या होता है कि वो स्थिति ऐसी होती है कि उसको लगता है कि बस सक्सेस अगला स्टेप है, अगला स्टेप है, अगला स्टेप है, अगला स्टेप है. और होता क्या है कि वो नदी में इतना आगे चले जाता है या पीछे आए या सामने क्रॉस करे, डिस्टेंस उतना ही कवर करना. तो उस समय उसको इस तरह का सपोर्ट चाहिए. और इसके लिए जो अभी मतलब इंक्यूबेटर्स का जो मेंटर पूल का बेस होता है वो बहुत क्रिटिकल होता है. आप 50 मेंटर हैं ठीक है, बट कैसे हैं, उनका अनुभव क्या है, और ये जो इमोशनल पार्ट ऑफ जो फाउंडर है उसको हैंडल करने के लिए भी आपको मेंटरशिप चाहिए. Absolutely. I think even myself being a founder of a startup, I can completely relate with this. So incubators कडे येताना, I mean, what assurance does an incubator give कि my idea is not going to be spelled out? सोलापूरला असताना 2 वर्षामध्ये 550 आयडिया, आणि आज तुमच्या समोर एक फॅसिलिटेटरचं काम करतोय. यासाठी की आयडिया ऐकणं, आयडिया शेअर करणं एक पार्ट झाला, पण विनर तो असतो जो इम्प्लिमेंट करतो. दॅट्स वन थिंग. ठीक आहे. ती सेकंड थिंग जे मला व्यक्तीचं वाटते, इनोव्हेशन्स एक पोर्शन आहेत, नो डाऊट. इनोव्हेशन्समध्ये जेव्हा प्रॉडक्ट इनोव्हेशनबद्दल मॅक्सिमम लोक बोलतात, पण जेव्हा मी इन्क्युबेशन सेंटर या एखाद्या इनोव्हेटरकडे बघतो, तर आय स्ट्रॉंगली फील की त्या पर्टिक्युलर आयडियामध्ये इनोव्हेशन प्रॉडक्टमध्ये आहे का चेक करतो, किंवा इनोव्हेशन हा बिझनेसमध्ये आहे का चेक करतो, किंवा इनोव्हेशन हा प्रोसेसमध्ये आहे का, हे 3 गोष्टी चेक करतो. तिघातून एकाला पण पडलं तर तो स्टार्टअपच्या कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो. 95 म्हणजे मी चुकीचं असू शकतो, हे राईट पर्सन असेल, माझ्या हिशोबाने 90% जे सक्सेसफुल स्टार्टअप आहे दे आर कॉपी कॅट ऑफ इच अदर. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला, उबेर, झोमॅटो, स्विगी, रिलायन्स फ्रेश आणि डीमार्ट आणि सो ऑन. तुम्हाला पण खूपशा गोष्टी माहिती असेल, राईट. तर यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? डिफरन्स प्रोसेसमध्ये आहे. डिफरन्स कशामध्ये आहे? बिझनेसमध्ये आहे. बरोबर. मला आठवते सांगितलं, ग्रेट इंडियन चॅलेंजमध्ये मी मोबाईल विकत घेतला होता, आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे की OTP दिल्यानंतर मोबाईल डिलिव्हर होतो. 8 वाजून 20 मिनिटाला मोबाईलचा OTP दिला, आणि 8 वाजून 21 मिनिटाला मला Amazon पासून कॉल आला, आणि त्यांनी म्हटलं हाऊ इज अवर सर्व्हिस. वाव, दॅट्स द वे ऑफ मार्केटिंग करते. बरोबर. मी त्याला आपण सर्व्हिस बेस या प्रोसेसमध्ये बोलू शकतो. तसं मला व्यक्तीचं वाटते की आयडिया शेअर करणं. अगर मला वाटत असेल की ही आयडिया जगात माझ्याकडेच आहे, कि आइडिया आपको लगता है यूनिक है, लेकिन एक्चुअली बहुत वो काम कर रहा है. द थिंग इज, आपको एक एग्जांपल देता हूँ. TIH IoT में एक स्मार्ट एप्लीकेशन है. क्या है उसमें? सॉइल सेंसर्स है, सॉइल पैरामीटर्स कलेक्ट होते हैं, मॉइस्चर, pH वैल्यू, NPK, वो थ्रू GSM क्लाउड पे जाता है. क्लाउड में जाके उसका एग्रीकल्चर साइंटिस्ट ट्रीट करते हैं, एडवाइजरी देते हैं. अब ऐसे बनाने वाली बहुत कंपनी है. तो ये आइडिया में कोई नयापन नहीं है, लेकिन रिलायबिलिटी ऑफ द डेटा ये किसी कोई बात नहीं करता है. तो जो आपका प्रोडक्ट बिकता है वो ये उस चीज पे बिकता है वहां पे. तो आप चिंता मत कीजिए कि आपके आइडिया पे 10 लोग और काम कर रहे हैं कि नहीं, बट उस आइडिया का जो सोल्यूशन है, हाउ एफिशिएंट एंड इफेक्टिव दैट सोल्यूशन इज, दैट कैन बी ए गेम चेंजर फॉर. Super, that's a wonderful suggestion. You wanted to say something? Yes. So I would always say that, जैसे सर ने बताया, सचिन जी ने बताया, बहुत ज़रूरी है
I mean, you can be open to sharing ideas, but very important for you to understand कि आपको आप आइडिया को कैटेगराइज कीजिए कि किस टाइप का आइडिया है. At times I have seen lot of good ideas being copied. तो उसको आप आईपी करवा सकते हो, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी है, उसके लिए रखा गया है. दूसरा, अगर ये बहुत ही यूनिक सॉल्यूशन है तो एट द सेम पॉइंट ऑफ टाइम समवेयर यू विल गो इन द मार्केट एंड टेस्ट इट, राइट. तो आपको तभी तो वो आपको बताना ही है आइडिया को. तो इट्स बेटर टू टेक एज मच ऑफ ओपिनियन फ्रॉम डिफरेंट पीपल, डिफरेंट कैटेगरीज ऑफ पीपल, बट एट द सेम पॉइंट ऑफ टाइम वी नीड टू अंडरस्टैंड आप किस ऑडियंस के पास जाके आपका आइडिया शेयर कर रहे हो. आई हैव सीन लॉट ऑफ स्टार्टअप सफरिंग because they have gone to corporates and corporates have copied their ideas and they can implement it much faster. And please understand, startups don't have that much of bandwidth or that much of power or muscle power or money to really protect it. तो बहुत ज़रूरी है आप कौन से कैटेगरी में हो वो आइडिया के, वो आप खुद जानिए और अपनी स्ट्रेंथ्स जानिए और उसके बाद फिर आइडिया शेयर कीजिए. बट अगर आप जाके बोलोगे कि मेरे पास $1 मिलियन आइडिया है, तो मैं हमेशा यही चीज़ बोलता हूँ, बहुत शेख चिल्ली है यहाँ पे. आपको शेख चिल्ली बनना है कि आपको बिजनेस टाइकून बनना है. सो दैट्स द रियल डिफरेंस. Yes, good. I just like to add one more point. So आयडिया शेअर करणं हे जितकं आवश्यक आहे, वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह त्यामधून आपल्याला कळतात, पण त्याचबरोबर जी भीती असते ती भीती घालवण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरकडे NDA नावाचा पण एक प्रकार असतो, नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट. सो व्हेनेवर you are actually going to share your idea, we first listen that particular idea, and when we feel actually yes this can be incubated, then we always suggest actually to go with the NDA, whether it is a vendor, whether it is a service provider, whether your client, or whether incubation center. So we always suggest them actually to have an NDA. ग्रेट. सो दॅट्स देअर. म्हणजे आपली भीती जी काय आहे ती घालवण्याची किंवा जर ती भीती राहू नये याची सगळी काळजी इन्क्युबेशन सेंटर्स घेत आहेत. सो वंडरफुल, थँक्यू सो मच. आय थिंक माझे प्रश्न बरेचसे संपलेले आहेत. ऑडियन्सचे काही प्रश्न आहेत? ओके, हा पहिला प्रश्न आहे, याचं उत्तर कदाचित मीच देऊ शकेन. तो प्रश्न असा आहे की आज ज्या आयडिया नवीन आहेत त्या तुम्ही इतर सेंटरना पाठवणार आहात की आम्हाला जाऊन त्यांना अप्रोच करायला लागेल? ओके, जसं मी कालपासून सांगतोय की या जेवढ्या काही या आयडियाबाजमध्ये प्रपोजल्स आणि आयडियाज आलेले आहेत त्याचं या इव्हेंट नंतर प्रत्येक आयडियाचं डिटेल रिव्ह्यू होणार आहे. आणि इथं AIC RMP आणि अन्य काही सेंटर्स आहेत, भाऊ इन्स्टिट्यूट आहे, PCMCचं आपलं इन्क्युबेशन सेंटर आहे. सो हे सगळे मिळून रिव्ह्यू करतील. त्यांच्या सेंटरमधून यातले कुठली आयडिया ते उचलू शकतात का आणि तुम्हाला ते ग्रूम करू शकतात का याचं रिव्ह्यू करतील आणि देन वी विल गेट इन टच विथ यू. सो ज्या शॉर्टलिस्ट नाहीत होणार त्या आयडियाजवर हे सेंटर्स काम करणार नाहीत, पण ज्या शॉर्टलिस्ट होतील त्यांना डायरेक्ट संपर्क केला जाईल आणि पुढची कार्यवाही सुरू केली जाईल. ओके, सो हे फक्त इव्हेंट पुरतं नाहीये, त्याच्यानंतरही तुम्हाला तो सपोर्ट मिळणार आहे. Sorry, Avinashi, I will add one more thing here, and this is definitely a motivation, encouragement for each one of you. मेरी निधि जी से पर्सनली बात हुई है और मैंने उनसे ये डिस्कस किया है कि जो आज ये इवेंट हो रहा है उसके रिपोर्ट एज वेल एज आइडियाज वी विल गो बैक एंड शेयर विद महाराष्ट्र स्टेट इनोवेशन सोसाइटी, and they are ready to listen to the best of the ideas. So a big round of applause. It's a great opportunity. I believe, मैं तो बोल रहा हूँ अगर एक आइडिया पे आप काम कर रहे हो, 2-3 आइडिया भी आप और सोच के रखिए. Based on the inputs that you have received, you might come up with something amazing that's relevant to government or district as well. So please work on. Great, thank you so much. This question is specifically for Kiran sir. Someone is saying, what are the criteria for considering a startup idea for pre-incubation or incubation at TIH? दूसरी चीज़ ये ज़रूरी है कि हमारे फोकस एरिया जो है वो है एग्रीकल्चर, हेल्थ केयर, इंडस्ट्रियल IoT, स्मार्ट एजुकेशन एंड डिफेंस सिक्योरिटी. तो यदि आप जो काम कर रहे हैं वो IoT और इसके इंटरसेक्शन में है तो ये आपकी पहली रिक्वायरमेंट है. दूसरा जो है, आप आइडिया स्टेज में भी हमारे पास प्रोग्राम है, आपके पास यदि POC स्टेज है तो भी हमारे पास प्रोग्राम है, यदि आप डायरेक्टली सीड फंडिंग के लिए आते हैं तो भी हमारे पास प्रोग्राम है. तो इसके अलावा एक और चीज़ जो हम इस साल एम्फेसाइज करेंगे, और आप यहाँ पे भी जितने वुमेन एंटरप्रेन्योर्स हैं, हम लोग एक कॉल, पूरा कॉल सिर्फ वुमेन एंटरप्रेन्योर के लिए करेंगे. तो आपके जो मित्र या जो भी जानकार लोग हैं वो आई थिंक अप्रैल 2nd वीक में ये कॉल लॉन्च होगा हमारी वेबसाइट पे, सोशल मीडिया पे हम इसको प्रमोट करते हैं.
आप ज़रूर कीजिए। और हम मेरे आने का एक कारण और ये है कि हम चाहते हैं कि आप में से लोग आएँ, हमें अप्रोच करें, हमसे बात करें और हमारे साथ एसोसिएट होइए। Thank you so much. So we are about to conclude, sir, and I would really like to thank all of you. But one or two lines of suggestions from each one of you to all the ideators now. मैं ये कहना चाहूँगा कि आपको एक चीज़ मैं बताता हूँ। मेरा इंक्यूबेशन कम्युनिटी या जो इकोसिस्टम है उसे सिर्फ 1 साल का नाता है। ये मैं इस कम्युनिटी से नहीं हूँ। मेरा पहला जो एक्सपीरियंस रहा है वो बहुत ही अलग कॉर्पोरेट सेक्टर में रहा है। लेकिन 1 साल में मैं ये सीख गया हूँ कि आप अभी सबसे बेस्ट पीरियड में हैं इंडिया में। आप कहीं भी, आप आगे गिरे तो आपको संभालने वाला है, आप पीछे गिरे तो संभालने वाला है। पैसों की कोई कमी नहीं है। यहाँ पे चाहिए सिर्फ एक ईमानदार और मेहनत करने वाला स्टार्टअप इनोवेटर। यदि आप उस कैटेगरी में आते हैं, आप बेधड़क आगे बढ़िए। सिस्टम है, जो हम लोग हैं, सब लोग हैं, वी आर देयर टू सपोर्ट यू एंड इट्स अ गोल्डन पीरियड फॉर यू पीपल टू बी इन दिस वर्ल्ड। Super. Thank you, sir. So put your consistent and hard efforts actually to pursue your idea. That is what I will suggest all of you. So whenever you are having an idea, just put all your hard efforts and consistently efforts actually to pursue that particular idea. Super. Thank you. Yes, The Ajit. line, never love your product, love your business. That's it. मेरे 2 पॉइंट्स रहेंगे। जी। Be true to yourself. Intent is very important while you start off. That's one part of it. And second, I think most of the times लोग नहीं बताते हैं, but as a founder you'll have to work on yourself a lot. बहुत ज़रूरी है आपके लिए, because मैं काफ़ी forums में जाता हूँ और मैं पूछता हूँ सबसे ज़्यादा important startup में क्या है। लोग funding बोलते हैं, team बोलते हैं, मैं बोलता हूँ सबसे important चीज़ है founder. And that is where out here each one of you have to be a strong founder and take this journey forward. So we are really looking forward to supporting in this entire journey. Wonderful. That's a wonderful suggestion. I think this team deserves a lot of round of applause.